बातमी आहे नाशिकमधून सुधाकर बडगुजर यांच्या संदर्भात शिवबाठाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सलीम कुत्ता पार्टी प्रकरणी बडगुजर यांच्या अडचणीमध्ये आता वाढ होताना दिसते। मुंबई बॉम्बस्फोटमधील आरोपी सलीम कुत्ता बरोबर पार्टी गेल्या प्रकरणी बडगुजर यांची चौकशी सुरू होती। नाशिकच्या गुन्हे शाखेच्या वतीने ही चौकशी सुरू होती। तर बडगुजर यांचे सलीम कुत्ता सोबतचे व्हिडिओ देखील समोर आल्याने खळबळ उडाली होती। 2 दिवसापूर्वी सुधाकर बडगुजर यांची जिल्हा प्रमुख म्हणून देखील नियुक्ती करण्यात आली होती। 8 वर्षानंतर बेकायदेशीर कृत्य केल्याचा ठपकाटवत गुन्हा दाखल झाला। राजकीय सूडभावनेतून हा गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांवरती प्रचंड प्रशासनाचा दबाव होता, शासनाचा दबाव होता। त्या दबावापोटी हा गुन्हा दाखल झालेला आहे। पण त्यामध्ये जे इतर पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झाला का